एक मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, OnePlus तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर, जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। नमस्कार, पंढरपूर पेपर्स मध्ये स्वागत। शिवसेना शिंदे गटाच्या आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवडी झालेल्या आहेत ओबीसी सेलच्या। याबाबत शिवसेनेचे शहराध्यक्ष आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अध्यक्ष नमस्कार। जय महाराष्ट्र। आज निवड झाली, पुन्हा एकदा माझ्यावर पक्षाच्या नेतृत्वाने परत एकदा विश्वास टाकून पक्षाचं शहर प्रमुख पद हे आज रोजी नियुक्ती केलेली आहे। त्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आणि भविष्यात शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी व डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी अहोरात्र ओबीसीच्या माध्यमातून शिवसेनेचं काम करत राहील। आपण मागील 10 दिवसाखाली तालुक्याच्या वतीनं सर्व मंगळवेढा आणि पंढरपूरच्या मुलाखती आपण घेतल्या होत्या। त्यामध्ये 22 पदं आपण मुख्य केली होती। 22 पदामध्ये आपण ही सर्वांना आज रोजी सर्व पत्र देऊन माननीय रमेशजी बारसकर व अध्यक्ष हिवरकर पाटील साहेब यांच्या साक्षीनं त्यांना आपण त्यांच्याद्वारे पत्र दिली व त्यांना आजच्या दिवस कार्यान्वित केलेले आहे। आज पंढरपूर या ठिकाणी आमचे प्रदेश प्रमुख रमेशजी बारसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेचे सर्व जिल्ह्याचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी निवडीची बैठक पार पडली। यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांना पदं देऊन कामानं सन्मानित करण्यात आलं। ते ओबीसीचा टक्का मजबूत करायचं या भागामध्ये काम करतील आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 65% ओबीसी समाज आहे, तो जागृत झाला तर शिवसेना आणखी भक्कम होण्यास मदत होणार आहे। शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या जाती धर्माची, वेगवेगळ्या पंथाची लोक शिवसेनेमध्ये येताना ओढा आपण पाहत आहे की मोठ्या प्रमाणावर आहे। आणि हाच सगळा जो प्रकार पंढरपूरमध्ये सुरू झाला की ह्याची सगळी आज पंढरी ही आज वारीचा दिवस सुरू झालेले आहेत आणि बारसकर साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणावर पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस आणि मोहोळ, उत्तर सोलापूर अशा बऱ्याच जवळजवळ 6 तालुक्यातल्या निवडी बारसकर साहेबांनी आज दिलेल्या आहेत व सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। भावी काळात हेच पदाधिकारी भविष्यातले शिवसेनेचे नेते म्हणून पुढे येतील, यात कुठल्याही बाबतीची शंका नाही। जय महाराष्ट्र। मेळावा पार पडला, किती जणांची निवडी झाली? या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा ओबीसी विभाग यांचा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी झाला आणि 22 पदाधिकाऱ्याच्या निवडी या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्याच्या, वेगवेगळ्या शहराच्या या ठिकाणी करण्यात आल्या। त्यामुळं शिंदेसाहेबाच्या पाठीशी संबंध महाराष्ट्रातला ओबीसी शिंदेसाहेबाच्या कामावर इम्प्रेस होऊन शिंदेसाहेबांनी जवळजवळ 22 महामंडळं ओबीसीच्या वेगवेगळ्या छोट्या जातीच्या कल्याणासाठी, त्यांचा अर्थकारण मजबूत होण्यासाठी या ठिकाणी महामंडळ काढलेले आहेत आणि त्या महामंडळाला निधी मिळाला पाहिजे, त्या महामंडळाच्या वतीनं कर्ज वाटप झालं पाहिजे, त्या महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे। अशा वेगवेगळ्या मागण्यावर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी ओबीसी संघ, सगळा महाराष्ट्रातला शिवसेना ओबीसी समाज या ठिकाणी एकसंघ होऊन या ठिकाणी शिंदेसाहेबाच्या माध्यमातून या ओबीसीच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। किती पदाधिकाऱ्यांची निवडी झालेली आहे? 22 पदाधिकाऱ्याच्या निवडी या ठिकाणी आज पंढरपूर येथे झालेल्या आहेत। किती राजकीय लोकांनी प्रवेश केला? आज प्रवेशाचा कार्यक्रम नव्हता, तर प्रमुख पदाधिकारी यांच्या मुलाखती व निवडी या ठिकाणी होत्या। त्यामुळे आजचा प्रवेशाचा कार्यक्रम न होता हा निवडींचा कार्यक्रम होता।